जे पण संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या दोन योजनेचा लाभ घेत असा त्या योजनेसाठी असं सांगितलं आहे त्यांनी की आम्ही आता म्हणजे जो मागचा महिना होता नोव्हेंबर त्या महिन्याचा निधी आम्ही देणार आहे तुम्हाला, पण जो पण समोरचा निधी येणार आहे जसा डिसेंबर महिन्याचा निधी तो आम्ही मार्फत देणार आहे। तर ज्यांनी पण आणखी आज आपण बघणार आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन यासाठी निधी आलेला आहे, तो निधी किती आलेला आहे आज आपण तेच बघणार आहे। नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। चला तर मग आपण सुरू करूया। त्या पहिले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्ही बघू शकता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यासाठी सन 24-25 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग शासन निर्णय क्रमांक पण आपल्याला इथे दिलेला आहे आणि दिनांक तुम्ही बघू शकता 5 डिसेंबर 2024 रोजी हा निघाला आहे। तर यामध्ये आपल्याला श्रावणबाळमध्ये निधी किती आलेला आहे पूर्ण आपण तेच बघूया। तर शासन निर्णय बघू शकता सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जातीच्या लाभार्थ्याकरिता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अंमलबजावणीसाठी रुपये 850 कोटी फक्त इतका अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे। सदरून योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद रुपये 400 कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयाद्वारे वितरण करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने अनुसूचित जातीच्या लाभार्थ्याकरिता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 या कालावधीच्या खर्चासाठी रक्कम रुपये 152 कोटी 61,679 फक्त या शासन निर्णयाने सोबत मान्यता देत आहे। तसेच मासिक वितरण आणि पत्रानुसार निधी पुढे मागे ओढू घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीवर देण्यात येत आलेली आहे। म्हणजे बघा मित्रांनो, पूर्ण निधी हा 850 कोटी इतका आला होता, त्यामधला अर्थसंकल्पीय 400 कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयाने वितरित केला आहे आतापर्यंत। पण आता अनुसूचित जाती या ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 याचा 52 कोटी 61,080 हा निधी 2 महिन्याचा निधी आलेला आहे। तो श्रावणबाळचा आहे निधी पूर्ण, त्यामध्ये 2 महिन्याचा निधी मागे किंवा पुढे होऊ शकतो। यामध्ये आपल्याला घाई करायची नाही। तो निधी त्यांनी स्पष्टपणे इथे सांगितला आहे, जो निधी आपल्याला दिला आहे तो निधी एक तर मागे किंवा पुढे होऊ शकतो। समोरचं बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचे शासन निर्गमित घेतलेले आहे। परंतु सदरून योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्याची कारवाई सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्पीय वितरण ब्रिन्स प्रणालीवर करण्यात येत आहे। परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना योजनेतील लाभार्थ्यांना माहिती प्राधान्य डीबीटी पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी। म्हणजे यांनी असं सांगितलं आहे, जे पण संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या दोन योजनेचा लाभ घेत असा त्या योजनेसाठी असं सांगितलं आहे त्यांनी की आम्ही आता म्हणजे जो मागचा महिना होता नोव्हेंबर त्या महिन्याचा निधी आम्ही देणार आहे तुम्हाला, पण जो पण समोरचा निधी येणार आहे जसा डिसेंबर महिन्याचा निधी तो आम्ही म्हणजे डीबीटी मार्फत देणार आहे। तर ज्यांनी पण आणखी पण आधार कार्ड आपला बँकेला KYC केलेले नसन त्यांनी लवकरात लवकर जाऊन KYC करून घ्या, कारण की पुढचा जो डिसेंबरचा निधी येणार आहे तो डायरेक्ट म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार येणार आहे। म्हणजे ज्यांचं अकाउंट बँकेला लिंक असेल म्हणजे आधार कार्ड लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे। त्यानंतर सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की सोबतच्या वितरणपत्रात स्तंभ क्रमांक 3 वर न्यू कोडवर संबंधित जिल्ह्यांना निधी वितरण करण्यात आलेला आहे।
म्हणजे जेवढा पण निधी आहे तेवढा निधी प्रत्येक जिल्ह्याला लागला तेवढाच आम्ही दिलेला आहे। त्यांनी वितरित केलेला अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यातील लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे। सदर अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आलेले आहे। म्हणजे त्यांना जेवढं सांगितलं होतं निधी तुम्हाला एवढा पाहिजे तेवढाच निधी आम्ही तुम्हाला दिला आहे। समोर बघा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी सदर देयक कोषागारात सादर करण्याची दक्षता घ्यावी, तसेच त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला अनुदानापेक्षा जास्त होणार नाही यावर दक्षता घ्यावी। म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की आता तुमचा जो निधी आम्ही तुम्हाला दिला आहे तो निधी जास्त होणार नाही, असं तुम्ही दक्षता घ्यावी। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अशी कळवण्यात येते की त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला अनुदानातून केलेल्या खर्चांचा महालेखापालाच्या कार्यालयात नोंदवलेल्या खर्चांची ताळमेळ घालून त्याचप्रमाणे ताळमेळाची वितरण पत्राची प्रत या विभागाच्या लेखापरीक्षण कार्यालयास व या कार्यासनास पाठवावी। तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या कार्यालयास त्वरित पाठवावीत व त्यांची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यासनात व या कार्यासनास पाठवावी। खर्चाची ताळमेळ काम व्यवस्थितरित्या पार न पडल्यास तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालाच्या कार्यालयास विहित वेळेत सादर न केल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हा अधिकारी यांची राहील। म्हणजे त्यांनी असं सांगितलं तुम्ही जेवढा निधी घेतला तेवढाच निधी तुम्ही घ्या आणि त्यांची एक ताळमेळ करा का कोणचा खर्च किती, कोणत्या जिल्ह्याला कोणत्या तालुक्याला तुम्ही किती निधी दिला आहे त्यांची एक पूर्ण कोटेशन म्हणजे पावती बनवा आणि तो निधी आमच्या महालेखापालाच्या कार्यालयास त्याची प्रत जमा करा किती निधी घेतला होता आणि किती निधी तुम्ही उपयोगात आणला। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असं आहे। आणि तुम्हाला जर हा GR काढायचा असेल तर याचा संकेतांक नंबर पण इथं दिलेला आहे आणि हा डिजिटल स्वाक्षरीने संचयित केला आहे आणि हा आदेश महाराष्ट्र राज्यपाल यांच्या नावाने आदेशानुसार काढलेला आहे हा GR। तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की श्रावणबाळसाठी कोणत्या जिल्ह्याला आणि कोणत्या विभागाला किती निधी आला आहे तो तुम्ही इथे बघू शकता। जसे कोकण विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद विभाग हे 6 विभाग आहे। 6 विभागाला तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि किती निधी आला आहे ते पण कळवा। आणि तुम्हाला पेन्शन मिळाली का दिव्यांगांची किंवा संजय गांधीची पेन्शन मिळाली का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। कोणता जिल्हा असा राहिला का त्याला आणखी पण पेन्शन मिळाली नाही 2-3 जिल्ह्याची, कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद मित्रांनो।